आपण आता या दादांकडून 1 किलो बेडगी मिरची घेतलेली आहे. हिंगाचे खडे म्हणतात, याच्याने मसाला खराब होत नाही. ओके. आळी वगैरे ओलसरपणा जो चोखा येतो तो मॉइश्चर खेचून जातो. म्हणजे पहिल्यांदाच आलाय तुम्ही पुण्यावर, एवढ्या लांबून इथे मसाला बनवायला आलाय? ओके. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण दादर येथे आलेलो आहोत देवीच्या मम्मीच्या घरी, आणि आता आम्ही इथून लालबागला जाणार आहोत मसाला बनवण्यासाठी. सोबत देवीची मम्मी आहे आणि आम्ही दोघंच जातो आहे. तेजू आज ऑफिसला गेली आहे. तर बघूया आपण लालबागला जाऊन कुठल्या शॉपमध्ये आपल्याला मसाला बनवायचा आहे ते. असं काय फिक्स नाही आहे कुठल्या शॉपमध्ये. आत्ता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघतो आहे घरातून थोड्याच वेळात. आज शनिवार असल्यामुळे खूप गर्दी असणार आहे. बघूया किती वेळ लागतो आहे आपल्याला ते, आणि कोणत्या शॉपमध्ये मसाला बनवायचे ते. तर चला बघू. आपण आता टॅक्सीने जातो आहे लालबागला. आत्ता आपण दादरवरून टॅक्सी पकडलेली आहे लालबागला जाण्यासाठी, आणि मागे बघू शकता इकडे तेजूची मम्मी आहे माझ्यासोबत. तर आपण लालबागला जातो इथून 10 ते 15 मिनटात आपण पोचू इथून. तर बघूया आता कुठे जाता येईल मसाला बनवायला आपल्याला. आपण आता SP खामकर या शॉपवर आलेलो आहोत, आणि इथून आपण आता मिरच्या घेणार आहोत आणि खडे मसाले घेणार आहोत, आणि इथून सामान घेऊन आपण मागच्या साईडला कुटायला जाणार आहोत. तर बघूया, इथे मिरच्या आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि आपण इथून या दादांकडून सामान घेणार आहोत, मिरच्या आणि खडे मसाला. या दादांकडून लिस्ट घेणार आहोत खडे मसाल्यांची. काय काय आपल्याला दादा सामान तुम्ही देणार आहात? मिरची आहे 3 प्रकारची आपली कोकणी मसाल्याला, हां पांढरी, हां, त्या हिशोबाने लागणार मसाला, आणि बाकी खडे मसाले आहेत ना. खडे मसाले. इथे दादा सामानाची लिस्ट बनवत आहेत आपल्याला, काय काय खडे मसाले लागणार आहेत आणि किती किलो मिरची आहे, ते कोणत्या कोणत्या प्रकारचे मिरच्या आहेत त्या इथे लिस्ट बनवतात आहे. त्या साईडला तुम्ही बघू शकता इथे खूप सारे व्हरायटीचे पीठ आहेत. या साईडला मसाले आहेत, इथे थालीपीठ आहे, डांगर पीठ, पोलीत पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे, चणा पीठ आहे, इथे राजगिरा पीठ आणि उपासाची भाजणीचे पीठ आहेत. या साईडला हे सगळे गरम मसाले आहेत, मटन मसाला, चिकन मसाला. या साईडला पण तुम्हाला मसाले भेटतील. इथे अर्धा किलो 1 किलोचे पाऊचमध्ये तुम्हाला जर घ्यायचं असेल रेडीमेड तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. या साईडला तुम्ही बघू शकता आपण लिस्ट बनवून घेतलेली आहे या दादांकडून. तर इथे सगळं सामान त्यांनी लिहून दिले, खडे मसाले, मिरच्या वगैरे. आपण आता दादांकडून 1 किलो बेडगी मिरची घेतो आहे. तुम्ही बघत असाल दादा इथे पॅक करतो आहे. इकडे आता आपण वजन करायला जाऊ. तर 1 किलो मिरची घेतो आहे. काळी मिरची हळकुंड किती ग्राम घेतो आपण? 100. ओके, 100 ग्राम हळकुंड. लवंग, अच्छा लवंग. या साईडला लवंग आपण किती 40 ग्राम घेतले ना लवंग. दालचिनी किती ग्राम आहे? ती पण 40 ग्राम. ओके, 40 ग्राम दालचिनी घेतली आपण. ही मसाल्याची वेलची, मोठी वेलची. ओके, या साईडला मसाल्याची वेलची आहे, ही 20 ग्राम घेतली आपण. हे चक्री फुल बादिया, हे किती 20 ग्रामच आहे ना आपण. हो, जायपत्री. हे काय? जायपत्री, जावंत्री. ओके, हे पण 20 ग्राम घेतलं ना. शहाजिरं, शाही जिरा इथे हे आपण 20 ग्रामच घेतो ना. हे पण ते पण त्रिफळ घेतलं आपण. ते किती 20 ग्रामच आहे ना. पण हो. सगळ्यांचं प्रमाण 20 ग्राममध्येच आपण घेणार आहोत.
हे काय आहे? हे दगडी फूल. तर दगडी फूल आहे तर 20 ग्रामचं प्रमाण आहे. जायफळ घेतो आपण 4 नग आणि हे सगळं एकाच पिशवीत आपण मिक्स करून घेणार आहोत. हे मेथी आहे नाही, ही मेथी 50 ग्राम मेथी घेतली आपण इथे. हिरवी वेलची, इकडे हिरवी वेलची आहे, ही पण 20 ग्राम घेतली आपण. या साईडला सुंठ आहे, हे पण 40 ग्राम. बघा 40 ग्राम घेतलं आपण सुंठ. या साईडला आपण खोबरं घेतलं आहे, 800 ग्राम आहे. हिंगाचे खडे म्हणतात, याच्याने मसाला खराब होत नाही. ओके. आळी वगैरे ओलसरपणा जो आहे चोखा येतो तो मॉइश्चर खेचून जातो. ओके. हळद आहे, मसाला वेलची आणि सुंठ हे सगळ्यात पहिलं तळतात. हां. मग हे भाजणार आणि मग शेवटी काढता काढता कसतात. ओके. हे कसतात आणि शहाजिरं परत ओके. आम्ही तसं नाही करत. जसं तळलं गेलं पाहिजे, फुललं पाहिजे. या साईडला आपल्याला सगळं दादांनी पॅक करून दिलेलं आहे सामान. आज सगळा गरम मसाला आपला मिक्स आहे. हां. हे जाडं मीठ आहे, या साईडला जाडं मीठ, लसूण आहे, लसूण, आणि खोबरं. 800 ग्राम खोबरं आहे. 2 किलो मिरचीला लागणार आहे सगळं साहित्य. ऑलमोस्ट 3.3 kg याचं वेट झालेलं आहे. सगळं मिक्स पॅक करून दिले आहे भाजायला जातं. तेल लागतं. हे कोणतं तेल घेतलं आपण? सन प्युअर तेल आहे. या साईडला सगळं सामान या दादांनी ठेवलं आहे. मिरच्या आहेत, या साईडला खडे मसाले आहेत, मीठ आहे. 400 ग्राम. 5 किलो 400 ग्रामचं सामान आपल्याला झालं आहे सगळं मिक्स. आपण या दादासोबत आता चाललो आहे मसाला कुटायला. या साईडला आपलं सामान घेतलं आहे सगळं या दादांनी. आणि यांचं शॉप हे असं लालबाग ब्रिजच्या खालीच आहे, तर तुम्ही इकडे व्हिजिट करून मसाला बनवू शकता. त्या दादांसोबत आपण चाललो आहे. इथे बॅक साईडला त्यांचं कुटायचं आहे, मसाला कुटण्याचा इथे. आणि मस्त असा सुगंध सुटला इथे मसाल्याचा. या साईडला हे मसाला कुटायचे मशीन आहे. तर आपण इकडे आलेलो आहे मसाला कुटायला. हे काका काकी आहेत, हे इथे मसाला बनवायला आले. आपण त्यांना विचारूया. कुठून आलात तुम्ही काकी? पुण्यावरून आले आहेत. आणि कधीपासून तुम्ही इथे मसाला बनवताय? ओके. ओके, म्हणजे पहिल्यांदाच आलाय तुम्ही पुण्यावर? एवढ्या लांबून इथे मसाला बनवायला आलात? ओके. ओके, तर तुम्हाला फर्स्ट टाईम आहे तुमचा. आता बघा कसा एक्सपिरियन्स आहे ते बघा. म्हणजे खडे मसाले टाकतो याच्यामध्ये. साईडला धने आहेत आणि मेथी आहे. हे सगळं मिक्स करून आता आपण भाजून घेणार आहोत. कदाचित माझा आवाज तुम्हाला ऐकायला येत नसेल, खूप आवाज आहे मशीनचा. ते आता सामान आपण भाजून घेतोय. खोबरं टाकलं आपण भाजायला. इथे आपलं सगळं आपण सामान भाजून घेतलेलं आहे. मिरच्या, खडे मसाले, बस खोबरा वगैरे भाजून घेतलं आहे आपण. नंबर आलेला आहे, तर आपलं सामान घेऊन जातं तिथे. बघत असायला लालबागच्या राहायचा एक्झिट आहे आणि इथेच बाजूला इथे शॉप आहे विश्वास मसाला केंद्र. आणि त्याच दादांचं इथे बाजूला शॉप आहे चिवड्याचं. तर आपण इथे बघू शकता खूप व्हरायटीज आहेत चिवड्याचे. हे 2 चिवडे इथे फेमस आहेत. इथे कुठले कुठले चिवडा फेमस आहे? काय बोललात? हां. ओके. हा कुठला चिवडा आहे? हा मक्का चिवडा. चिवडा गल्लीचा फेमस आहे का? मग जास्त कस्टमरची मागणी याची असते. ओके. आणि हा बाजूचा हा कुठला आहे?
आंबाट आणि गोड मिक्स आहे का दोन्ही? आणि त्याच्यानंतर हा आपला मिसळसाठी हा वाला आहे. हा बघा. त्याचा मसाला आहे. ओके, हा फरसाण आहे ना हे? हे आपला रुपवासाठी 5 प्रकारचे लाडू, बुंदी लाडू, डाळीचे लाडू आणि आपला हे शेंगदाण्याचे लाडू, असा 5 प्रकारचे लाडू आहेत. ओके, उपवासाला घेतात का? पण या दादाकडून 2 प्रकारचे चिवडा घेतले, अर्धा किलो, आणि शेंगदाणे घेतलेत. बघा इथे हे जो पॅक करून दिलेले आहेत. आपण हे चिवडा गल्लीतून घेऊन जातो, इथे फेमस आहेत ते म्हटलेत. तर त्यांच्याकडून तर तुम्ही इकडे कधी आलात तर नक्की या दादांकडून चिवडा घ्या. आता आपण इथे शॉपच्या ओनरकडे आलोत. हे समीर काळे आहेत, हे शॉपचे ओनर आहेत. तर कधीपासून आहे तुमचं शॉप आहे इथे? हे दुकान माझ्या आजोबांच्या आधीपासून आहे. आजोबांनी म्हणजे चालू केलं, माझ्या वडिलांनी ते वाढवलं, आता मी ते वाढवलं. पुढे ते ओके, चालू. किती वर्ष झाली या शॉपला तुमच्या? 50-60 वर्षाच्या वरती झाले असतात. ओके, आणि रिस्पॉन्स कसा आहे कस्टमरचा? आता जे गिरायक येतात ते दरवर्षी परत येतात, म्हणजे रिपीटिंग कस्टमर्स येतात. ओके. गिऱ्हाईक तुटत नाही. ओके, आणि तुमच्याकडे म्हणजे कुठले कुठले सामान वगैरे तसे? आता पूर्ण आपला खडा मसाला आहे, मिरची आहे, परत कांडी, लवंगी, काश्मीरी, या सगळ्या मिरच्या आहेत. ओके, या साईडला बघा हे सामान आहे, सगळं मिरच्या आहे तिथे. म्हणजे तुम्ही इथे सामान पण देता आणि कुठून पण देता का? ओके, आणि बाहेरून समजा कस्टमर घेऊन आले सामान तर तुम्ही फक्त कुठून पण देता का? हो, कुठून पण देतो, बाजून पण देतो. ओके, तर म्हणजे 60 वर्ष झाली तुमच्या शॉपला आणि कस्टमरचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि शॉप पण खूप असं जुनं आहे, अनुभव खूप आहे त्यांना. एक अनुभव असे आहे की कस्टमर येऊन आम्हाला सांगतो की मसाला चांगला आला आहे, थोडं तिखट पाहिजे, त्याच्यानंतर आम्ही कमी वेळ करू शकतो. ओके, आणि आपले कुठला कुठला मसाला आपल्याकडे म्हणजे मालवणी, कोकणी, आता घाटी पद्धतीचा? सर्वात जो आमच्याकडे जास्त विक्रीत आहे तो आमचा सुपर मालवणी मसाला, तिखट आणि चमचमीत. ओके, स्पेशालिटी काय आहे तुमची याच्यामध्ये? त्याची म्हणजे आपण बोला रंग चांगला आणि तिखट जसं गिरायकांना लागतो एकदम, आपण बोलतो तिखट खाणार त्यांच्यासाठी तो खूप चांगला आहे. ओके, मोस्टली डिमांड काय जास्त, मालवणी मसाला की घाटी मसाल्याची डिमांड? मालवणी मसाला. मालवणी. म्हणजे या एरियामध्ये मोस्टली असं दादर परेल या एरियामध्ये कोकणी लोक जास्त राहतात, त्यामुळे कदाचित हो, बाहेरून पण- मालवणी कोकणी मसाल्याचा रिस्पॉन्स जास्त असू शकतो. ओके, ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. आपला मसाला आता रेडी झालेला आहे. काका मसाला घेऊन आले. वेट करूया. त्या रेडी झाला आहे. तर आपण आता इथून निघतोय. आपला मसाला रेडी झालेला आहे, मसाला घेतला आपण आणि आपण आता इथून दादरला जाणार आहोत. टॅक्सी भेटते का? आता या टॅक्सीने जाणार आहोत घरी. आपला मसाला रेडी झाला आहे आणि या टॅक्सीने आता आपण जाणार आहोत दादरला. पण आत्ताच घरी पोचलेलो आहोत. मसाला आपला रेडी झालेला आहे. खूप लांबून लांबून लोक आले होते मसाला बनवण्यासाठी, पण पुण्यावरून, ठाण्यावरून, तसेच कल्याण, कळवा या साईडनं पण लोक आली होती. तर 2-3 तास झाले आपल्याला मसाला बनवायला वेळ गेला. तर आता आपण घरी आलो, बघूया कशी टेस्ट असेल ते. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता माझा. तर बाकी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. तर सर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.